नमस्कार. सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप दिवसातून खूप खूप स्वागत. तर आज आपण आषाढ विशेष मस्त अशी रेसिपी बघणार आहोत. मस्त अशा खुसखुशीत टॅमॅटो कोथिंबीर पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर पटकन ही रेसिपी होते. प्रवासासाठी म्हणू शकता किंवा लहान भुकेसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. तर नक्की बनवून बघा. चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी एक मोठा बाउल घेतलेला आहे मी. तर या ठिकाणी 1-2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तुम्ही किती बनवणार आहात त्या हिशोबाने. व या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ देखील घेतलेलं आहे 1 वाटी स्वच्छ चाळून. व अजून छान खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण बेसन आणि तांदळाचं पीठ देखील वापरणार आहोत. तर या ठिकाणी मी 2 चमचे बेसन वापरलेलं आहे आणि तांदळाचं पीठ देखील आपण 2 चमचे इतके वापरणार आहोत. यामुळे छान अशा खुसखुशीत आपल्या पुऱ्या तयार होतील. व या ठिकाणी पचायला हलकी जावी म्हणून थोडासा ओवा देखील घातलेला आहे व थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक. या ठिकाणी तुम्ही ओली मेथी देखील टाकू शकता याच क्वांटिटीमध्ये. व यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. तीळ हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. 1-2 चमचे आपण तीळ टाकणार आहोत. आणि पुरीला छान कलर येण्यासाठी या ठिकाणी आपण हळद टाकणार आहोत 1 चमचा. आणि मस्त असा फ्लेवर येण्यासाठी या ठिकाणी मी कस्तुरी मेथी टाकते. हातावरती छान अशी क्रश करून आपण यामध्ये कस्तुरी मेथी टाकणार आहोत. व चवीनुसार मीठ घालणार आहोत यामध्ये. व यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत. टॅमॅटो पुरी आहे त्यामुळे टॅमॅटो तर घातलाच पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकता 1 टॅमॅटो मी चिरून घेतलेला आहे. मिरची, आलं आणि लसूण. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर याला बारीक करून घेणार आहोत. व याला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी मी या ठिकाणी 3 ते 4 चमचे तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघू शकता. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मोहन व्यवस्थित झालं की कोणताही पदार्थ छानच होतो. तर या ठिकाणी बघू शकता तेल गरम आहे. तर चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जे तेल आपण घातलेले ते सर्व व्यवस्थित असं सर्व पिठाला चोळून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. अशी मूठ घट्ट धरली तर हातामध्ये छान असा गोळा तयार झाला पाहिजे. तर समजायचं आपलं परफेक्ट असं मोहन तयार झालेलं आहे. व यामध्ये जे बारीक करून घेतलेले पदार्थ ते आपण यात घालणार आहोत. बघू शकता एक वाटण तयार केलेलं ते यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची सॉफ्ट अशी कणिक मळून घेणार आहोत. जास्तही घट्ट कणिक मळायची नाही. बघू शकता. तर थोडं थोडं लागल तेवढंच पाणी घालायचं म्हणजे छान असं आपले कणिक तयार होते. ही अशा पद्धतीने आपली कणिक मळून तयार आहे बघू शकता. तर एक 5 ते 10 मिनटं याला आपण असंच ठेवणार आहोत. त्यामुळे छान असून सॉफ्ट अशा आपल्या पुऱ्या तयार होतील. लाटायला इझी जाईल. तर बघू शकता एक 10 मिनटानंतर या ठिकाणी कणिक छान भिजलेली आहे. तर याचे छोटे छोटे गोळे करून आपण अशा पद्धतीने पुरी लाटून घेणार आहोत. जर तुम्हाला असं आवडत नसेल बनवायला तर तुम्ही एक मोठी पोळी बनवून एका वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने याचे कटिंग करू शकता. तर बघू शकता जास्तही जाड किंवा जास्तही पातळ लाटायची नाही. जर तुम्हाला कडक हवी असेल तर थोडीशी पातळ लाटली तरी देखील चालेल. व छान अशी खुसखुशीत हवी असेल तर थोडीशी जाडच लाटायची. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते व मी तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तेलही छान आपलं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये एक एक पुरी टाकून आपण छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घेणार आहोत. जास्त हे हाय फ्लेमवरती ही पुरी तळायची नाही. लो गॅसवरतीच मस्त अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्या. एकदम छान आणि खुसखुशीत तयार होईल. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने पुरी तळून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात. जास्त हाय फ्लेमवरती या पुऱ्या तळू नका, करपून जातील. मंद गॅसवरती छान अशा करपूस तळून घ्या. बघू शकता किती छान याला कलर किंवा खुसखुशीतपणा आलेला आहे.
मस्त लागते ही पुरी। या ठिकाणी आपल्या सर्व पुऱ्या बनून तयार आहेत। बघू शकता छान अशा फुललेल्या आहेत। तुम्हाला आवाजावरून तर समजलंच असेल किती छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे पुरी। बघू शकता मस्त अशी लागते चहा आणि ही पुरी। एकदम छान असा बेत आहे, नक्की बनवून बघा। कस्तुरी मेथीचा फ्लेवर तर एकदम छान येतो या पुरीमध्ये, त्यामुळे कस्तुरी मेथी नक्की टाका। तर माझी ही आजची एकदम सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। जर अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर सुप्रियाज रेसिपीला नक्की क्लिक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब देखील करा। माझ्या रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते। असेच हेल्दी खा, हेल्दी रहा। भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। बाय बाय।